वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी सत्कार्य आपल्या हातातून घडो. अनेक खेळाडू आपल्या हातातून घडले आणि आज आपण मंडप डेकोरेटच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान देता ते आमचे कमलाकर मामा. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अंश हॉटेलचे सर्व 70 ग्रुपचे आमचे कमिटी मेंबर्स हरीश दादा यांचेही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. जेव्हा जेव्हा पारगावमध्ये स्पर्धा असतात त्यांचंही मोलाचं योगदान आम्ही सातत्याने पाहिलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो धन्यवाद. चलेंगे मैदान की तरफ. स्ट्राइकर बल्लेबाज अखिलेश अन्ना और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज पैडी खारकर और मिडिल ऑर्डर की कमान संभालने के लिए बिल्कुल हम देख सकते हैं किरण पाटिल ऑन फायर बल्लेबाज जाने जाते हैं दोस्तों. उतने ही ताकतवर बल्लेबाज इस सीजन में बढ़िया फॉर्म में चल रही है. गौरी स्पोर्ट्स सुलभे हमारे सुप्रसिद्ध उद्योजक दमदार व्यक्तिमत्व. बघा ही आमची सर्व टीम यंगस्टर मेहनत घेत असताना गैप ढूंढ कर निकाला है पहली गेंद के ऊपर. बढ़िया शुरुआत गौरी स्पोर्ट्स सुलभे टीम के आरंभिक बल्लेबाज अखिलेश अन्ना के बल्ले से 4 रन. विजय शेठ खारकर आपका स्वागत करेंगे दोस्तों. दमदार व्यक्तिमत्व और आज भी देख सकते हैं इस टीम के लिए जिनका दमदार योगदान विजय शेठ खारकर आपका स्वागत करेंगे दोस्तों. फिर से एक बार स्वीप करने का प्रयास किया था. पैडल स्वीप. फील्डर है शॉर्ट स्क्वायर लेग में गेंद को उठाए फील्ड करे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय. विजय शेठ खारकर महाराष्ट्र प्रीमियर लीग में हमने देखा. आकाश तारेकर कप्तान, किरण पाटिल, साथ ही साथ काफी बड़ा योगदान योगेश पवार जैसे दिग्गज, भावेश पवार जैसे खिलाड़ी उनकी टीम में हमने देखे. पुणे में सबसे बड़े ऑर्गेनाइज टूर्नामेंट थी वहां पर अमोल भाई शिरसाट की और उस टूर्नामेंट में विजय शेठ खारकर की हमने दमदार टीम देखी थी. दिग्गज पैकर है. स्वागत है विजय शेठ और उतने ही बड़े उद्योजक है. अहिले के बल्ले से यहां पर बिल्कुल पहला चौका मेरा. अब पैडी खारकर आज के मैन इन फॉर्म बल्लेबाज. आज ही अपने करियर का रेफ्रिजरेटर फ्रिज मैन ऑफ द सीरीज के तौर पर जीता और सोनिया माफ कीजिएगा नरेश गायकवाड़ इनके ऊपर प्रहार सीमा पार 4. यहां पर चौका मिलेगा और एसी 4 की मदद से तो चौका मिला और इसी 4 की मदद से रन आगे बढ़ते हुए. लेकिन इस बार हवा में मौका बनेगा. थोड़े से फील्डर दूर रहे. एफर्ट लाजवाब थे. शरीर को झोंक दिया पूरी तरीके से. डाइव लगाई उन्होंने. बघा जरा खेळाडूला जर इजा जास्त असेल चला ओके. जबरदस्त डाइव लगाली. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. अतिशय जबरदस्त फिल्डिंग. चला पाणी घेऊन जा लगेचच मैदानामध्ये. बघा डाइव लगावली. शेवटच्या क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न होता परंतु संपूर्ण त्याने शरीराला इथे करार्थनं झोकून दिला. मला वाटतं खेळाडू सँडी होता ना. सँडी होते त्या ठिकाणी. एकेकालचा दमदार क्रिकेटर ज्याच्या नावानं पारगाव संघाला देखील आपण पाहिलं ओळख रेग्युलर मध्ये तोच सँडी आपण पाहू शकाल. आणि झेल पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु शेवटच्या क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला त्यांनी परंतु निर्णायक क्षणी चेंडू जाईल सीमा रेषा पार. सँडी आर यू ओके. चला सबस्टिट्यूट फिल्डर कदाचित मागवण्याची गरज असेल तर जावा मागवा तुम्ही. चला नरेश दादा 12वा पाहिजे. सँडी भाई ओके ना. ओके निखिल थोडं कमी. थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया मॅचच्या दिशेने. जबरदस्त मॅच 2 संघांमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. कमलाकर मामा पारगाव आज यांचा वाढदिवस मित्रांनो आणि त्यांच्याच गावातील संघ रतदीप भाई ओके आहेत ना सँडी. तर या सँडी भाई जरा जास्त इजा असतील आपण थोडा रेस्ट करा व्यासपीठावरती या. ओके 12वा पाठवला ना. चला 12वा खेळाडू आपण आता पाहतो. कदाचित थोडासा
इजा देखील जाणवत असताना चांगले प्रयत्न केले होते, परंतु निर्णायक क्षणी त्या ठिकाणी बघा ही 40+ मास्टरची ओळख आहे मित्रांनो. जसे मैदानावरती पडले त्याच्यानंतर सर्व खेळाडू उलव्याचे असतील, पारगावचे असतील, आजूबाजूचे सर्व जे होते लगेचच त्या ठिकाणी गेले. कारण आज क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या दुखापतीग्रस्त खेळाडूंना आपण आत्ताच ISPL ची स्पर्धा पाहिली तर मात्र पवन केने आणि विवेक शेलार यांना देखील मोठी इजा आपल्याला पाहायला मिळते, म्हणून थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. बगा क्या जबरदस्त एफर्ट हमें देखने को मिला. पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 13. अपडेटिंग जरा फास्ट कीजिए रुचिर. टोटल 3 गेंदों में पंच बॉल किती झाले टोटल? लास्ट बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ना, बरोबर ना. 3 चौकार आले, 3 चौकार आले नाही ओव्हरला. यस बरोबर, अपडेट करा. ओ बैकफुट पर जाकर स्लैश करने का प्रयास किया था, फील्डर है मौजूद. बढ़िया फील्डिंग, अच्छा कमबैक वहां पर नजर आता हुआ नरेश गायकवाड़ इनकी ओर से. यानी कि पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 13 बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर गौरी स्पोर्ट्स 11 उलवे टीम. क्योंकि आप उन्हें भी तैयारी करनी है कुछ क्षणों में, जरा तैयारी कीजिए आने वाले समय की, क्योंकि कल आपका भी मैच है तो प्रैक्टिस कर लिए थोड़ा सा पहले. देखिए रिहानी दीदी काफी खुश है इस टूर्नामेंट के माध्यम से. आज उनके ही नाम की ये टूर्नामेंट रिहानी इंटरपाजे चषक का शानदार आयोजन. मिष्टी की बड़े भाई, निष्ठी के बड़े भाई हर्षित भाई को आप देख सकते हैं. स्वागत है आपका भी. बढ़िया शुरुआत पावर प्ले के ओवर में गौरी स्पोर्ट्स 11 उलवे टीम के 2 आरंभिक बल्लेबाज. आरुष को देख सकते हैं दोस्त, आरव नक्षित गोटिया भाई का ये टाइगर. नक्षित को भी देख सकते हैं, कल छुट्टी है, आज मन मुराद आनंद लेते हुए अपने टीम के लिए. अखिलेश के बल्ले से 2 चौके, उसके बाद आप देख सकते हैं माफ कीजिएगा 1 चौका, और प्रेडी के बल्ले से 2 चौके हमें देखने को मिले. और पहले ओवर में टोटल रन बने 13, 3 चौके आए. तर व्यासपीठावरती आपण पाहतो सन्माननीय मनोज ठाकूर साहेब आणि राजेश ठाकूर साहेब एवन जोड़ी. यावं आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तो चलिए यहाँ पर सेकंड पावर पे मैदान के अंदर गेंदबाजी में नई गेंदबाज सचिन फेंकने के लिए तैयार. ओ पहली गेंद टप्पा पीछे था, बल्ले पर लगनी चाहिए थी गेंद. रत्नदीप भी यहाँ पर अपना थोड़ा सा हाथ ऊपर किया कि बाल बाल बचे गेंदबाज वहां पर. तर दीपक शेठ तांडेल साहेब, प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. दीपक शेठ आपलं सहर्ष स्वागत. टप्पा पीछे था और ये बीट होते हुए बल्लेबाज अखिलेश फिर से एक बार तैयार. और इस बार शोएब तो विकेट खेलने का प्रयास जरूर किया था. फील्डर है शॉर्ट पॉइंट के गेंद के नीचे. गुड फील्डिंग, वेरी गुड फील्डिंग. तब तक 1 रन, शानदार गुड रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 14. सोचो शुरुआत इतनी ताकतवर हुई है, अगर ये 2 खिलाड़ियों के बीच में पार्टनरशिप अगर आगे बढ़ती जाएगी तो फिर किरण पाटिल जैसे बल्लेबाज का आना बाकी है और विलास जैसे ताकतवर खिलाड़ी है. सन्माननीय साईनाथ ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. योगेश भाई जैसे ताकतवर बल्लेबाज उनके डगआउट में. बैटिंग लाइनअप काफी तगड़ी है उलवे की, और उतना ही ताकतवर टीम है पारगांव. इस बार थोड़े से बाहर की तरफ निकल खेलकर मिडान के ऊपर से लॉन्ग ऑन में किलर था. चेस थोड़ा सा कठिन था, गेंद जाती हुई बल्लेबाज पैडी खारकर के बल्ले से 4 रन.
बिल्कुल यहाँ पर जबरदस्त चौका पैडी के बल्ले से। थोड़ा सा यहाँ पर सचिन भाई को कोई सूझबूझ की बातें बताते हुए कप्तान निनाद भाई तारेकर, केतन मेहर जैसे दिग्गज ऑलराउंडर इनके टीम में, सोनिया गायकवाड़ जैसे पावरफुल हिटर इनकी टीम में, और अक्सर ज्यादा से ज्यादा 40+ टीमों में है ना कंचन, हम पारगांव उल्वे इन दो टीमों के बीच में कई सारे मैचेस देखते हैं। कभी पारगांव का पगड़ा भारी तो कभी उल्वे टीम का पगड़ा भारी। और रिवर्स शॉट खेलने का प्रयास, फेवरेट स्ट्रोक है वैसे पैडी का। 1 रन सिंगल मिलेगा, गुड फील्डिंग। जब तक वहां पर गेंद को उठाए वहां पर केतन मेहर, तब तक 1 रन पूरा, और 1 रनों की मदद से गौरी स्पोर्ट्स 40+ मास्टर उल्वे टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। 6 में 13 बनाकर प्रदीप खारकर और उनका साथ दे रहे अखिलेश। यहां पर छक्का, 4 बॉल में 6 बने। तर बघा मित्रांनो, आपण पाहू शकाल नेहमीच ज्यांचं दमदार योगदान राहिलंय। और इस पर बड़ा शॉट, सीधा गेंद जाएगी लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से सीधा 6 रनों के लिए। आणि जेव्हा जेव्हा आम्ही समालोचन करत असतो मित्रांनो, मग नावेची स्पर्धा असू द्या, नावे खाडीची स्पर्धा असू द्या, प्रतीक्षा क्रेनचे सर्व्हिसचे सर्वा दीपक शेठ तांडेल साहेब यांच्या वतीनं समालोचनासाठी माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, नेहमीच प्रेम राहिले त्यांचं, आणि नावेची स्पर्धा असू द्या, नावे खाडी असू द्या, विभागामध्ये असू द्या, नेहमीच दीपक शेठ तांडेल साहेबांचं दमदार योगदान, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत। एक और उड़ाया, ये भी जाएगी मिड विकेट के ऊपर से। अखिलेश अन्ना आग उगल रहे, देगन्ना तार का ये दूसरा मैक्सिमम हिट, सीधा छक्का, और 6 रनों की मदद से रफ्तार के साथ गाड़ी आगे बढ़ी है। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 31 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम की रन संख्या। जैसे ही यहां पर दीपक शेख तांडेल प्रतीक्षा क्रेन सर्विस के सर्वा इनका आगमन हुआ दोस्तों, और जैसे बल्लेबाज अखिलेश ने भी लगातार 2 छक्के मारे, यानी कि 6 में 18 बनाकर वो मैदान के अंदर खेल रहे। और इस समय बात करेंगे दोस्तों कि यहाँ पर 300 का स्ट्राइक रेट उनके बल्ले से हमें देखने को मिला है। और अभी शैलेश ने कहा था कि ये ताकतवर बल्लेबाज है, ये एक बार जम जाए तो रोकना मुश्किल होता है इस खिलाड़ी को। और वैसे ही आप किरण पाटिल जैसे ताकतवर बल्लेबाज आना बाकी है, तो सोचो ये 2 बल्लेबाजों के बीच में साझेदारी बनी है, तो पारगांव टीम को भी यहाँ पर थोड़ा सा समझना पड़ेगा कि यहाँ से 1 आध विकेट लेना पड़ेगा। यस अंपायर, टाइम अलर्ट। चलिए यहाँ पर देखिए हमारे सैंडी अंपायर बिल्कुल यहाँ पर टाइम अलर्ट का इशारा करते हुए, लेकिन पारगांव के भी हमारे राजा भाई को देख सकते हैं, वो भी बेहतरीन अंपायरिंग की भूमिका करते हैं, लेकिन आज बिल्कुल इन एक्शन में वो नजर आते हुए। और पारगांव के खिलाफ रन बनाना भी यहाँ पर जरूरी है, क्योंकि जिस तरीके से हम चर्चा करते हैं ना कि पारगांव में भी तगड़ी बैटिंग लाइनअप हमें जानी जाती है। बोलो तैयार, जहां पर तीसरे ओवर की शुरुआत एक दमदार किफायतीशीर ऑलराउंडर अगर कैसा हो तो केतन मेहर जैसा हो। आप देखेंगे केतन 5 ओवर में 5 बॉलर है, और यकीनन यहां पर आप देख सकते हैं यहां पर कोशिश क्या कर पाएंगे। फिलहाल तगड़ी स्थिति है गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम की। गेंदबाज तैयार, आइए केतन, आपका भी स्वागत है, और स्वागत करेंगे सबका स्वागत आज के मैन इन फॉर्म पैडी खारकर के बल्ले से। एक और बम का गोला, 6 रन। बिल्कुल यहाँ पर तगड़ा यहाँ पर शॉट हमें देखने को मिला। जय 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 शिव शंकर, क्योंकि डम 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 डमरू वाला जैसा डमरू बजाता है। बिल्कुल यहाँ पर पैडी खारकर ने भी अपने बल्ले का मोह खोला है, और क्या बढ़िया बल्लेबाजी। आज निश्चित तौर पर आप देख सकते हैं 17 तारीख है, और मेरे ख्याल से 19 जनवरी को गौरी स्पोर्ट्स के सर्वा सुप्रसिद्ध बिल्डर्स विजय शेठ खारकर इनका जन्मदिन है। विजय शेठ, आपको एडवांस में हम शुभकामनाएं देना चाहेंगे। ओ, हाफ ट्रैकर की बॉल अपिश करना चाहते थे कवर्स की दिशा में, लेकिन वहां पर आप देख सकते हैं पूरी तरीके से केतन ने बीट किया। पहली गेंद बल्ले के स्लॉट में देखने को मिली, उसके बाद ये लीजिए लेग कटर की शर्रत में नजर आई, और वहां से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ग्रेट कमबैक। फिर से एक बार फ्लाइट देने का प्रयास किया है मिड विकेट की तरफ। वहां पर नरेश गायकवाड़ गेंद को उठाए, फील्ड करे, 1 रन पूरा। दूसरे की कोशिश मना कर दिया अंतिम क्षणों में।
तब तक वहां पर रन मिलेंगे मात्र केवल एक, और 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 38 रन। 10 गेंदों में पैडी खरकर 20 बनाकर, और आइलेश खेल रहे 6 में 18 बनाकर। यानी कि पारगांव की एक खासियत है दोस्तों कि यहाँ पर एक भी खराब गेंद नहीं डाली उन्होंने, जिससे चलते कभी कभी दिक्कतें पैदा होती है। हर अंधेरी रात के बाद जो चुपचाप चलता है वही सुबह का सूरज का हकदार होता है। कभी कभी रास्ते की धूल भी हमें राही बना देती है। आप यहाँ पर देखेंगे राही किसको बनाएगी, या फिर इस मैदान के अंदर किस टीम को बाहर जाना पड़ेगा, क्योंकि रियानी इंटरप्राइजेस का ये शानदार दूसरा साल है। दूसरे साल में कौन सी टीम ये भारी भक्कम वजनदार क्रिस्टल ट्रॉफी को उठा पाएगी, जहां पर सम्मान चिन्ह काफी हेवी और ट्रॉफी भी काफी हेवी आपको नजर आती हुई। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 39 रन। अभी जिक्र किया था कि एक भी गेंद वाइड नहीं आई, लेकिन ये इस बार वाइड गेंद का इजाफा होता हुआ। बैकफुट पर जाकर फिर से एक बार कवर्स की दिशा में खेला है। फील्डर वहां पर मौजूद है राजा भाई, उनके ओर से थोड़ी सी गलती, तुरंत वहां पर 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने, और इसी 2 रनों की मदद से गौरी स्पोर्ट्स उल्वे 40+ मास्टर की रन संख्या पहुंचे स्कोर कार्ड के ऊपर 41 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। प्रदीप भाई मडवी आपका भी स्वागत करेंगे। और आज 40+ टीमों ने भी काफी शानदार, कौन कहता है कि 40+ में मजा नहीं आता, अगर मजा लेना है तो निश्चित तौर पर आइए। ये लाइन अच्छी है, ये लाइन अच्छी है, ऑफ कटर ये डिलीवरी नजर आती हुई, और सीधा गेंद को बाहर की तरफ निकालने का प्रयास इस बार राउंड द विकेट से बॉलर केतन की ओर से। देखेंगे दोनों बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन किरण पाटिल के हिस्से में कितनी गेंदें जाएगी। ओ शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी, फील्डिंग खराब है, पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर, लेकिन जब तक रोके फील करें तब तक वहां पर बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था। 2 रनों की मदद से 43 रनों के ऊपर पहुंची है इस समय बल्लेबाजी करने वाली टीम गौरी स्पोर्ट्स 40+ उल्वे। इसी के साथ खेल भी समाप्त, 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर गौरी स्पोर्ट्स उल्वे। डीजे मिस्टी और डीजे आशीष स्वागत है आपका। देखिए यहाँ पर जब तक सवाल था दोनों बल्लेबाजों के बीच में, अब तक 42 रनों की पार्टनरशिप बनी है, सिर्फ एक गेंद वाइड आ चुकी है, यानी कि 50 की पार्टनरशिप 40+ मास्टरों की ओर से हमें जरूर देखने को मिल सकती है। यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम जरूर बन जाएगी। मंच के ऊपर देख सकते हैं जहां पर हमारे सभी मेहमान दमदार योगदान सन्मान्य नितीन ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, रुपेश मोकल साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन, आपण सदाशिव साहेबांना देखील पाहताय, त्यांच्या समेत आमच्या शैलेश ठाकूर साहेबांना पाहताय, जनार्दन ठाकूर साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन, आणि त्यांच्या समेत आमचे प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेबांना देखील या स्क्रीनवरती आपण पाहताय। संपूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळ नावेखाडी सुप्रसिद्ध उद्योजक दमदार योगदान देत असताना या स्पर्धेच्या वतीनं त्या सर्वांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। एक और बड़ा शॉट तान दिया है, लेकिन इस बार फील्डर सो नरेश गायकवाड़ उनके सर के ऊपर से पैडी अन्ना इस बार उनके बल्ले से 6 रन। मिला और इस 6 रनों के मदद से 49 पर पहुंची है गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम, यानी कि आज के दिन का सबसे हाईएस्ट टोटल शायद खड़ा होने की शंका नजर आ रही है। ये जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, अरे मेरे भाई पंखों को खोल, जमाना सिर्फ तुम्हारी उड़ान देखता है। बेशक कष्ट बार बार आता है, मगर तुम्हें शैलेश भाई हिम्मत भी तो देकर जाता है। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, इस मैदान के अंदर हिम्मत दे जाएगी या पारगांव को। रिवर्स शॉट, ये फेवरेट स्ट्रोक है इनका, इस बार गाड़ी नहीं रुकने वाली है पैडी की, सीधा गेंद मौसी की कैंटीन की तरफ जाती हुई, जहां पर कल परसों हमने चिकन का बड़ा ताव दिया था, 2 रोटी खाई थी, वहां पर 4 रन। तो इसी के साथ जोरदार तालियां दोस्तों, पहले विकेट के लिए 50 की भागीदारी बनती हुई, 52 रनों की भागीदारी, 2 खिलाड़ियों के बीच में 1 वाइड, यानी कि 53। प्रदीप कारकर 11 में 30
और आइलेश 9 में 22। भार्गव के खिलाफ अब बड़ा लक्ष्य आने की आशंका नजर आ रही है। इस बार प्राइड दिया था गेंदबाज सोनिया गायकवाड़ ने। आज मेरे ख्याल से खारकोपर के मैदान के ऊपर इनके टीम ने क्या शानदार प्रदर्शन दिखाया दोस्तों। एक ट्रॉफी अपने घर पर जरूर लेकर जाएगी, लेकिन एक और खुशी भी वहां पर मिलेगी उन्हें, लेकिन आने वाले समय में जरूर हम बताएंगे। चलिए, मैच बॉल शायद आ चुकी है। समय अपनी रफ्तार में है दोस्त, अगर तुम रुके तो बहुत पीछे रह जाओगे, इसलिए धीरे ही सही मगर चलते रहना बहुत जरूरी होता है। एक और धमाका, एक और धमाका। पैडी खारकर क्या खा के आ चुके आज, या मटन की नली या बकरे का पाई या फिर चिकन। ठोक स्वाभिमान होना भी जरूरी है, क्योंकि लोग तुम्हें वहां भी दबाने की कोशिश करेंगे जहां तुम्हारा अधिकार होता है। 14 में 40 बनाकर पैडी, क्या ये टूर्नामेंट का पहला अर्धशतक आएगा कंचन? अब तक किसी भी बल्लेबाज ने अर्धशतक ठोका नहीं, कल 2 हुए शायद, लेकिन आज 40+ मास्टर। क्या ये बूढ़े शेर इस मैदान के अंदर दौड़ेंगे? और मैंने पहले भी कहा था शैलेश भाई, शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांसी खाता है। क्या बढ़िया 63 बने। भार्गव टीम थोड़ी सी संकट में है, बचना होगा। इस बार मिस टाइमिंग, हवा में गेंद, विकेट कीपर रत्नदीप पहुंचे थे लेकिन थोड़े से दूर रहे। तब तक वहां पर 2 रन मुकम्मल, और इसी 2 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल स्कोर कार्ड के ऊपर। एक गेंद का खेल बचा हुआ है, रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 61। ये फुल टॉस बॉल बिल्कुल यहां पर लॉन्ग ऑन की तरफ केतन वहां पर मौजूद है, उठाएंगे, फील करेंगे, और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। यानी कि कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 62, और पैडी खालकर व्यक्तिगत खेल रहे हैं। यहां पर आप देख सकते हैं जिनके बल्ले से टोटल 2 छक्के 3 चौके 39, 15 गेंदे 39 टीजे। गलत सोच और गलत अंदाजा क्रिकेट के खेल में हमेशा गुमराह कर देता है, और एक अच्छी सोच के साथ, और सोच में जब मोच आती है ना कंचन, हर रिश्ते में खरोच आती है। इसलिए आपकी सोच काफी अच्छी होनी चाहिए। निनाद तारेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद के ऊपर आप हम चेक करने का प्रयास, सभा में गेंद, फील्डर नरेश गायकवाड़ थोड़े से दूर रहे, लेकिन गेंद जाती हुई पैडी के बल्ले से सीमा रेखा पार 4। पाटील होते गाय गोरगरिबांचे वाली, कारण आपण पाहू शकाल मित्रांनो, कित्येक वेळा आमदार खासदार असूनही देखील संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी या जनतेसाठी दिलं, आणि गोरगरिबांचे वाली अग्री हृदय सम्राट लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आपण संगीत ऐकलं। जैसे एक राजा की ताकत उसके शक्तिशाली भुजाओं में होती है, और वैसे एक बल्लेबाज की ताकत उनकी कलाइयों में होती है। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, कवर पॉइंट की रीजन में गेंद जा रही है, 1 रन जरूर पूरा, फील्डिंग काफी बढ़िया है, जब तक उठाए फील करे तब तक 2 रन पूरे, 2 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 68 के ऊपर पैडी पहुंचे 17 में 45 बनाकर। उसके बाद ट्रॉम्बे 40+ टीम के कप्तान और नवघर 11 टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। ट्रॉम्बे के कप्तान आ चुके, तो नवघर टीम के कप्तान दिनेश भाई बंडा आइए, ये लीजिए, पान दिया इस बार पैडी ने, पैडी का अर्धशतक पूरा, पैडी बल्ला उठाकर दर्शकों की तालियां भी स्वीकारे। क्या बढ़िया बल्लेबाजी, 40+ मास्टर शेर टाइगर अभी भी जिंदा है, सीधा 6 रन, और पहुंचे पैडी खालकर 51 के ऊपर 18 गेंदों में। पूरा काम पैडी ने तैयार किया। इस बार भी हवा में गेंद है, मौका बनेगा, रत्नदीप गेंद के नीचे आए थे जरूर, सिंगल मिलेगा।
सिंगल की मदद से रन संख्या पहुंची है 75। 75 पौना शतक यहाँ पर बना लिया है। कहते हैं ना कि जिंदगी में उस मुकाम तक जाना है जहां आपका नाम सिर्फ नाम नहीं बल्कि एक ब्रांड होना चाहिए। हाईएस्ट स्कोर ये टूर्नामेंट का रियानी इंटरप्राइजेस का सबसे बड़ा हाईएस्ट स्कोर, संजय शेख ठाकुर इनकी टूर्नामेंट का सबसे बड़ा स्कोर खड़ा कर दिया है 75। 19 गेंदों में 52 और वो भी बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। 9 में 22। आखिरी 2 गेंदों का खेल बिल्कुल यहां से बचा हुआ है और इन 2 गेंदों के ऊपर कितने रन बना पाएंगे। अभी तो फिलहाल ताकतवर बल्लेबाजी नजर आती हुई। ओ लेफ्टी के खिलाफ लेफ्टी बैकफुट पर जाकर डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा पार, सीधा 6 रन। बिल्कुल यहां पर जबरदस्त बल्लेबाजी का नजराना वहां पर पेश हमें देखने को मिला। 10 में 28, 19 में 52, पैडी 52 और साथ ही साथ आइलेश खेल रहे 10 में 28 बनाकर। वैसे ये बड़े शॉट मारने की ताकत रखते हैं किरण भाई पाटिल, इनके शॉट काफी तगड़े होते हैं जब ये मैदान के अंदर उतरते हैं और पावरफुल शॉट इनके बल्ले से हमें देखने को मिले। वैसे पिछले 2-3 सालों की चर्चा करेंगे और भी तगड़े शॉट इनके बल्ले से हमेशा देखने को मिले। पाया मुंडी ज्यादा पसंद है इनको और इसीलिए दर्शक पाटिल भी सर कहते हैं कि बर्गर पिज्जा क्यों खाते हो, पाया मुंडी खाओ। क्या ताकतवर बल्लेबाजी नजर आती है, क्या आकार आएगा। अब तक 19 रन आ चुके हैं। ये लीजिए शैलेश ठाकुर ने कहा था कि एक और आएगा और एक और छूट लीजिए इसमें छक्का और इसी के साथ ये इनिंग भी समाप्त हो चुकी है। महंगी ओवर यानी कि 25 रन लुटे इस ओवर में और इसी के साथ पहले पारी का खेल समाप्त और पहले पूर्वार्ध का खेल समाप्त होने के बाद 87 रन और जीतने के लिए 88 आज के दिन का सबसे बड़ा स्कोर। लेकिन पैडी कारकर के लिए जोरदार तालियां दोस्तों। अर्धशतक पूरा किया श्रृंखला का तीसरा और 40+ मास्टर का यह पहला छक्का। तत्पूर्वी आपण टॉस करूया या ठिकाणी ट्रॉम्बे विरुद्ध नवघर या दोन संघांमध्ये आणि टॉस करण्यासाठी आता ज्यांचं शुभागमन पाहिलं ते जनार्दन शेठ ठाकूर साहेब यांच्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करूया। बेस्ट ऑफ लक नवघर 40+ आणि बेस्ट ऑफ लक ट्रॉम्बे 40+। एक मुंबई परिसरातून हा संघ, कारण ट्रॉम्बेच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही गेलो होतो एकदा कोरोना कालामध्ये, तिथे बघाल तुम्ही की तुम्हाला प्रत्येक प्रकारची मच्छी खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये तुम्ही खावयासाठी पाहायला मिळाली। तर एकीकडे रियानी आणि एकीकडे आपण पाहू शकाल शिवतेज कार्गो, एकीकडे शिवतेज कार्गो आणि एकीकडे रियानी एंटरप्राइजेस। चला टॉस के बॉस रियानी इज द कॉल, परंतु शिवतेज कार्गो। अभिनंदन पाटील इलेव्हन ट्रॉम्बे क्रिकेट संघ टॉस जिंकला, प्रथमतः दूरवरचा प्रवास केलाय मुंबईहून आपण या ठिकाणी आलात, कसं वाटलं? बरं वाटलं, आयोजन खूप चांगलं आहे आणि समोर तितक्याच ताकदीचा नवघर क्रिकेट संघ, काय सांगाल? सकाळी भिडलो आम्ही त्यांच्याबरोबर, संध्याकाळी विजय कोणी संपादन केला? आम्ही जिंकलो। क्या बात आहे, म्हणजे आता पुन्हा एकदा रायव्हरी पाहायला मिळालेलं दोघांच्या टीम मध्ये। प्रथमतः टॉस जिंकला, निर्णय कुठला घ्याल? फिल्डिंग करू, फिल्डिंग। संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात? सेम टीम आहे, सेम टीम, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील। नवघर टीम दिनेश भाई टॉस इम्पॉर्टंट होता का या मॅच मध्ये? इथं चेसिंग होतच नाही, त्यामुळं बॅटिंग आली चांगली गोष्ट आहे। सकाळीच त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही नवघर संघाला खऱ्या पराभूत केलं, आता तुमची काय रणनीती असेल? कारण क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला प्लॅनिंग नुसारच केलावं लागतं, सकाळी झालेल्या चुका आता संध्याकाळी सुधाराव्या लागतात। 100%, कारण की हरवलेला आहे, आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू, चांगला देण्याचा प्रयत्न करू। आपल्या कारकिर्दीमध्ये आपण लेदर बॉल क्रिकेट चांगला खूप खेळला आहे, त्याच्यानंतर टेनिस बॉल मध्ये आपण देखील भाई चषकाचे दमदार आयोजक आहात। आज शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रियानी इंटरप्राइजेस चषक नावेखाडी ही दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कुठेतरी आचारसंहिताचे पालन असल्यामुळे आम्ही बॅनर लावू शकलो नाही, नाहीतर या मैदानावरती सभोवताली तुम्हाला भरपूर असे बॅनर पाहायला मिळाले असते। झेडपी पंचायत समिती सध्या लागलेल्या निवडणुका, कसं वाटलं आयोजन आमचं? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद। बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला। पाटील इलेव्हन ट्रॉम्बे कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि बॅटिंग करायची ती दिनेश भाई बंडा यांची नवघर 1140+। थँक्यू व्हेरी मच। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील तारा का सितारा रोशन। अभि पाहतो या ठिकाणी व्यासपीठावरती आमचे सन्मान्य सर्व अतिथी मान्यवर राजेश शेठ ठाकूर साहेब, त्यांच्या समेत प्रतीक्षा क्रेनचे सर्व
सन्माननीय दीपक शेठ तांडेल साहेब, त्यांच्या समवेत नितीन ठाकूर साहेब, मनोज ठाकूर साहेब, सदाशिव ठाकूर साहेब, शैलेश शेठ ठाकूर साहेब सर्व या स्पर्धेच्या वतीनं, त्याच्यानंतर आमचे जनार्दन ठाकूर साहेब असतील, रुपेश मोकल साहेब असतील, संपूर्ण बघा आज रियानी इंटरपाजेच्या स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमीच आम्हाला दमदार योगदान लाभलंय. तर मॅच सुरू होण्या अगोदर आपल्याकडे थोडासा वेळ आहे मित्रांनो, तोपर्यंत जाऊया डीजे मिस्टी आणि डीजे निष्टी. गावचे सन्माननीय मिन्नाथ पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं. मिन्नाथ पाटील साहेब यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पृष्टी आशिष सावंत साहेबांचं सहर्ष स्वागत. नटराज जिल्हेबन नावा संघाचे खजिनदार आणि आर्यनचे पिताश्री सन्माननीय संतोष भोईर साहेब आपलंही सहर्ष स्वागत संपूर्ण या विभागातील. मग आमचे नावेचे ग्रामस्थ असतील किंवा नावाखाडीचे असतील, या पंचक्रोशीतील जेवढे आमचे ज्येष्ठ वरिष्ठ असतील त्या सर्वांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. रिलीज प्ले जरा त्या खेळाडूंसाठी. तर धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन यांच्याकडे. धन्यवाद. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकता, एनर्जेटिक समालोचक. चला 88 धावांचा पाठलाग करायचा आणि प्रवीण 88 धावांचा पाठलाग करायचा आणि भलं मोठं आव्हान. आमचे आदरणीय संजय शेठ ठाकूर यांना आपण ऑन स्क्रीन पाहता. या स्पर्धेचे शिल्पकार, दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि प्रचंड मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी राहिलेली आहे आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. खरं 88 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. केतन मेहर आणि त्यांच्या बरोबरीने लीजन नरेश गायकवाड. आणि जर का हा सामना पारगाव संघाने जिंकला, जर का धावा चेस झाल्या, तर या ठिकाणी पारगाव संघाला एक सुवर्ण संधी आहे. आदरणीय कन्हैया शेठ पाटील, सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावचे ओनर, त्यांच्या वतीने तब्बल 5000चं पारितोषिक दिलं जाईल टीम पारगावला. क्या बात आहे. कन्हैया शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. पारगाव टीमला मोटिवेट करत असताना आपल्या खेळाडूंना कन्हैया शेठ पाटील त्यांच्या वतीने तब्बल 5000चं पारितोषिक आलेलं आहे टीम पारगावसाठी. पहिलं षटक किरण पाटील, मागच्या इनिंगमध्ये पॅडी खारकर विध्वंसक इनिंग त्याने साकारली. त्यांच्या बरोबरीने अहिलेशने स्टायलिश इनिंग साकारली. 34 धावांची आणि मोठी भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. नुकताच प्रवीण गायकरांनी सांगितलं ट्रॉम्बेच्या आठवणी ताज्या केल्या, तर त्या स्पर्धेबद्दल सातत्याने चर्चा करू. शैलेश ठाकूर आपण मंचावर द्या. कोविडचा काळ आणि खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी जमावबंदी हा कायदा लागू झाला आणि आम्ही शेवटच्या दिवरात्रीमध्ये कॉमेंट्रीसाठी होतो. प्रवीण गायकर, आम्ही, चंदू शेट्टे सर, कंचन पालकर आणि ऐन वेळेला टांगा पलटी घोडे फरार असा सीन त्या ठिकाणी झाला जेव्हा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली आणि तिथून मात्र ती स्पर्धा आटोपात घ्यावी लागली होती. तो क्षण मात्र अजूनही आठवणीमध्ये आहे. फुल लेन बॉल, पहिला चेंडू वेगात टाकला परंतु लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला केलं वाईड घोषित. पंचांचा हा जमिनीला समांतर हा बॉल अवांतर होता आणि इथे मात्र एक्स्ट्रा रनने डावाला सुरुवात झाली. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. केतन मेहरचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवरती त्याचं टॅलेंट पाहिलं पण एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर हा पॅरलल षटकार. टीम मध्ये आपण जर पाहिलं एक से बडकर एक करतर खेळाडू आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये चांगलं बॅटल पाहायला मिळेल. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली, प्रिव्हियस इनिंग मध्ये आपण पाहिली षटकार चौकाराने डील करत होते पॅडी कारकर, त्यांच्या बरोबरने आयलेश. तशीच सुरुवात आता केतन मेहर मैदानाच्या आतमध्ये करतोय. विथ द टर्न एक्स्ट्रा कव्हरला हा फटका त्यांच्या बॅटमधून पाहिला. केतन मेहर सातत्याने सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव, कन्हैया शेठ यांच्या संघामध्ये खेळलेला आहे. यावेळेला ऑन साइडला फिरून मारला स्क्वेअर लेगला फिल्डर, त्यांना शोधलं होतं पण इथे झेल कॅरी करता आले नाहीये. अतिशय गतिमान फटका, अतिशय वेगवान फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या फटक्यावरती मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 8 धावा धावफलकावरती. टार्गेट जरी मोठं असलं तरी तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसारच खेळावं लागेल मैदानामध्ये. धावांचा चेस करण्यासाठी जवळजवळ 17च्या वर खरं तर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन आहे पर ओव्हर मागे. तुम्हाला आठवत असेल सामना जेव्हा ऑस्ट्रेलियन टीमने 434 केल्या
तेव्हा 3 तासामध्ये तो रेकॉर्ड मोडीत काढला होता. साऊथ आफ्रिकन टीमने हर्षल गिब्सने केलेल्या 175 आणि मार्क बाउचरने जलद केलेलं अर्धशतक 50 धावांचं आपण पाहिलं. आणि अशीच इनिंग मात्र आता साकारावी लागेल. जशास तसं प्रत्युत्तर जर का दिलं तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. हा सामना जरी असा वाटेल अवघड असला तरी संघ मात्र दोन्ही मातब्बर आहेत. पारगाव आणि त्यांच्या बरोबरने ओल्वे 40+ या दोन टीमना आपण मैदानामध्ये पाहत आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती पहिला बॉल फेस केला नरेश गायकवाड यांनी. त्यांच्या बॅटमधून सिंगल मिळाली. आता स्ट्राईक एंडला आले पुन्हा एकदा केतन मेहर यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरचा बॉल लेन बॉल. याही वेळेला क्रॉस बॅटेड. आयलेश थोडासा फंबल झाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. नुकताच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिला दिनेशजी बंडा यांना. खरं तर काय फिटनेस त्यांचा काय फिजिक्स अप्रतिम 40+ वाटत नाहीये. चांगलं काम त्यांनी केलेलं. कल फिटवेअर्सच्या माध्यमातून खरं तर त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतात. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि हे सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. याही वेळेला आपण पाहिला थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. हा मात्र निर्णय अंगलट आला आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड बॉल. किरण पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिला हा वाईड बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. आणि इथे मात्र अतिरिक्त रन्स पाहायला मिळाली. 12 धावा स्कोर कार्डवरती. वन्स अगेन यावेळेला बॉलला लेफ्ट केलाय, सोडून दिलाय आणि पंचांनी सांगितलं हा बॉल डॉट आहे. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतून बॉल निघाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. ऐलेश जे विकेट किपर आहेत त्यांच्या दिशेने बरोबर लाईनच्या आतून त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा कोन क्रिएट करत असताना हा बॉल विकेट किपरकडे जाताना पहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून भरपूर मागे पारगाव संघ आणि इथे पिकअप. व्हॉट अ शॉट. फ्लॅट अँड फ्युरियस केतन मेहरचं आक्रमण. शेवट गोड करणारा हा दमदार रुबाबदार शानदार केतन मेहरचा षटकार. 18 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती. याच गोष्टीची मी चर्चा केली होती. टार्गेट कितीही मोठं असलं तरी मात्र ऍव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला घ्यावं लागेल. या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध मृदुंगमणी पकवाज वादक शंकरदादा पाटील या सामन्यांचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करतोय. यस, प्रत्येक जण आता घर बसल्या आपल्या संघाचा खेळ पाहतोय. पारगावरून शंकरदादा पाटील या सामन्यांचा आनंद घेताना संपूर्ण त्यांचा परिवार त्यांचं देखील स्वागत. मान्यता पाटील, मानस पाटील त्यांनाही आपण पाहता सामन्यांचा आनंद घेत असताना सर्वांचं आपण करतोय स्वागत. आणि आज खरं तर यॉर्कर किंग 30 दशक तोच दरारा कमलाकर मामा त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देत आहोत. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्फत गोलंदाज त्या ठिकाणी येताना पाहताय. प्रचंड अनुभवी खेळाडू नंदकुमार गायकवाड. बघा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला खरं तर आठवण येते कलाकार शक्ती कपूर आणि काय त्यांचा खरं तर पेहरावा आणि ती स्टाईल. खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. खरं तर सिनेमा सृष्टीमधील एक जबरदस्त नाव. शक्ती कपूर एक वर्सटाईल कलाकार होते. प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार त्यांचं योगदान राहिलं आणि आता या मॅच मध्ये नंदकुमार दादांना देखील एक चांगलं इम्पॅक्ट टाकावं लागेल. अनुभव त्यांच्याकडे आहे. सिनियर खेळाडू म्हणून एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. आता स्ट्रायकिंग गेला नरेश गायकवाड. कव्हरचा बेताज बादशाह म्हणून ज्यांना संबोधला जातं. फुल लेन बॉल लॉफ्टेड त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह बॉलर्स बॅक ड्राईव्ह. हा फटका अगदी रोप वरती पडलाय. प्रेक्षकांकडून मात्र आम्हाला इशारा मिळालेला आहे. तरीही चेक करूया आपण एकदा ऑन स्क्रीन. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपण पाहिला. वेगवान फटका, गतिमान फटका नरेश गायकवाड यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग. रोप वरती पडला तरीही चेक केलं जाईल. कधी कधी तो एक क्षण महत्वाचा असतो. कधी कधी रोप वरून मातीवर पडून रोपला लागून बॉल जास्त बाउन्स घेऊ शकतो किंवा रोप वरती पडला तरी तो बाउन्स घेऊ शकतो. आणि अगदी लास्ट मोमेंटला बॉलने बाउन्स घेतलाय आणि निर्णयाला तिसऱ्या पंचांचा इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. अगदी रोप वरती हा बॉल पडलाय त्यामुळे षटकार घोषित करण्यात आला. खरं भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी नंदकुमार गायकवाड यांचं. नरेश गायकवाड या फलंदाजाने अतिशय मुरलेले खेळाडू असं म्हणतात ना, पुराणा चावल जितका जुना तांदूळ तितका खायला टेस्टी आणि चांगला शिजतो असे हे खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष उन्हाळे पावसाळे त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत आणि संघर्षातून खरं तर जो चॅलेंजर पारगाव संघ तयार झाला ज्यामध्ये भरीव योगदान होतं नरेश गायकवाड यांचं आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेटला. राऊंड द विकेट बॅकफुटला आले. फटका फसलाय. अगदी लांबून बॉलला कवचला खेळण्याचा प्रयत्न. जजमेंट चुकलं. छातीवरती बॉल पडला चेस्ट वरती आणि इथे मात्र जीवनदान नरेश गायकवाड यांना
या मोमेंटला त्यांना जीवनदान देणं म्हणजे असं म्हणतात एक म्हण आपल्या मराठीमध्ये, पायावरती कुऱ्हाड मारणं. असंच काहीतरी होऊ शकतं जर का नरेश गायकवाड अधिक काळ विकेटवरती थांबले आणि त्यांच्या बॅटमधून धावा आल्या तर मात्र टेन्शन वाढेल. तिसारा परेराला आठवत असेल रोहित शर्मा जेव्हा त्याने झेल सोडला होता, 264 धावा विश्वविक्रम त्याने केला होता. आता इथे देखील संधी मिळाली नरेश गायकवाड यांना, 1 रन मिळाली. समोरचा बॉल पुन्हा एकदा कवचला, व्हॉट अ शॉट, अप्रतिम. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे फटके दुर्मिळ झालेले आहेत आणि केतन मेहर हा खेळाडू लेदरचा आहे आणि त्याच्या बॅटमधून क्लासिकल कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा षटकार. शिट्टी वाजली. त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर नावाचे आमचे आदरणीय दिनेश कोळी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय दिनेशजी कोळी साहेब नावा, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आपण सध्या नावाखाडी नगरीमध्ये आहोत आणि बघा मी मगाशी म्हटलं टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देताना या ठिकाणी पारगाव संघ मैदानामध्ये खेळतोय. नंदकुमार गायकवाड यांच्यावरती हल्ला चढवलाय त्या ठिकाणी पारगावच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा फुल लेंथ, याही वेळेला लॉफ्ट केला बॉलला ऑन साइडला. पॅडीने मात्र बॉलची वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल चाला एका टप्प्यावरती त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. जबरदस्त बॅटिंग केतन मेहर, त्यांचं कौतुक करावं लागेल. 7 बॉल मध्ये 25 धावा. सामन्याचा रिझल्ट काही येऊ द्या, परंतु मी माझे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करेन हेच दाखवलं. हाच अप्रोच, हा इंटेंट दाखवत असताना त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केतन मेहर कमी गतीचा बॉल फिरवला हातभर आणि इथे आपण पहिला स्लॉग हिटचा प्रयत्न असताना रनआउटची स्टंपिंग करत असताना विकेट किपर आयलेश यांना पाहिलं, परंतु पॉपिंग क्रीज सोडली नव्हती फलंदाजाने. फलंदाज ज्या ठिकाणी बॅटिंग करतात ती पॉपिंग क्रीज मध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये योग्य झाला वावर करतात तो खेळाडू नेहमी टेनिस बॉल मध्ये यशस्वी राहिला. पायांच्या हालचाली तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये कराव्या लागतात आणि हे मात्र करत असताना इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 35 धावा धाव फलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत नंदकुमार दादांनी 17 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहिला फिरून मारण्यापर्यंत स्ट्रॉंग अपील, कॉट बिहाइंड द विकेट साठी स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंच निर्णय घेतील, तो निर्णय योग्य असेल आणि इथे आपण पाहिला पंचाने मात्र जास्त इंटरेस्ट दाखवलेला नाहीये या निर्णयासाठी कदाचित, परंतु तरीही चर्चा होईल. कारण कधी कधी आपण पाहिलं जे ऑफिशियल्स मैदानामध्ये असतात त्यांचे हातवारे असतात, त्यांचे इशारे असतात, अगदी आपल्या खरंतर मनगटावरती आपल्या खरंतर पंजावरती हात हलवून ते सांगत असतात बॅटला बॉल लागलाय, परंतु इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, एकूण धावा धाव फलकावरती बिनबाद 35. 18 चेंडूमध्ये 53 धावांचं समीकरण. रिक्वायर्ड रन रेट अजूनही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. 17.57 ही सरासरी मैदानामध्ये राखावी लागेल टीम पारगावला धावांचा पाठलाग करण्यासाठी. आदरणीय कन्हैया शेठ पाटील सद्गुरू सिमेंट सप्लायचे प्रोप्रायटर यांच्या वतीने जर का हा सामना जिंकला पारगाव संघाने, जर का या धावा चेस झाल्या तर मात्र 5,000 पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे. मोठं पारितोषिक आहे पारगाव टीमसाठी. आयलेश मात्रे आणखीन एक अष्टपैलू खेळाडू उल्वे संघाचा बॉलिंग मार्क वरती आलाय. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही असं म्हणतात. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला, तुमचा अप्रोच बदला आणि इथे मात्र सकारात्मक दृष्टिकोनाने खेळताना हा फटका फसलाय. पुढे आले होते, मिसक्यूट झालाय, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय, कॉटन बोल्ड पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. उल्वे संघाला खेळाडू बाद झालाय नरेश गायकवाड. बॅक टू द डगआउट. विनंती असेल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आयलेशने मात्र मोठ्या कॉन्फिडन्सने मोठ्या आत्मविश्वासाने हा झेल टिपला. कॉटन बोल्डच्या स्वरूपात बाद झाला. पहिल्या ओव्हरमध्ये किरण पाटील त्याने 18 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये नंदकुमार गायकवाड यांच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 आल्या आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये चाललाय इनॅट नंबर 3 रन मशीन मिस्टर सोन्या गायकवाड. पारगाव संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. सोन्या गायकवाड
नाव मोठा आहे, कामगिरी मोठी करावी लागेल. कधी कधी आपण पाहिला तर अगदी कागदावरती संघ मजबूत असतो पण मैदानामध्ये तो संघ थोडासा कमकुवत पडतो. परंतु यावेळेला जसं नाव तसं काम जर झालं तर मात्र या धावांचा चेस केला जाऊ शकतोय. असं म्हणतात संधी निर्माण होत नाही, संधी निर्माण करावी लागते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. नाव झालं नाही तर चले परंतु काम असं करा की त्या कामाने तुम्हाला ओळखले पाहिजे. गेले कित्येक वर्ष याच कामाने सोन्या गायकवाड यांना टेनिस बॉल क्रिकेटने ओळख दिली. ती ओळख त्यांना आता पटवून द्यायच्या मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला उल्वे संघाचा अष्टपैलू खेळाडू अहिलेशने काय कमालीचं कमबॅक करून दिलं. पहिल्या बॉलवरती विकेट काढलाय. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 17, विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 53. सोन्या तयार. पहिला बॉल बॅकफुटला आले. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटला फिल्डर लावलाय सोन्या गायकवाड यांच्यासाठी. बघा हा ट्रॅप लावलाय खर तर या फलंदाजांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं यंदाच्या हंगामध्ये किंवा मागच्या 2 वर्षामध्ये 40+ क्रिकेटमध्ये सातत्याने हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहिले. आणि वारंवार आपण पाहिला ए पोल मध्ये जसा चॅलेंजर पारगाव, मुरबी, कामोटा, सावले, दापोली हा गट पाहायचो तसा 40+ मध्ये हा लॉट्स आपण अनेक वेळा पाहिला. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरला व्हॉट अ शॉट. आजच्या रात्रीमध्ये मात्र धुमाकूळ माजवलाय मैदानाच्या आतमध्ये केतन मेहरने. यावेळेला लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. फटका आपण पाहिला त्या ठिकाणी केतन मेहरचा. अगदी रूम बनवली, जागा बनवली, पुढे आले आणि त्यानंतर इनसाइड आउट कव्हर्सला हा फटका पाहिला केतन मेहरच्या बॅटमधून. मेरिटनुसार कसं खेळलं जातं याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे केतन मेहरची फलंदाजी. वैयक्तिक 300च्या वर हेल्दी स्ट्राईक रेट त्याने आतापर्यंत ठेवलाय. 31 त्याने केलेल्या 300च्या वर स्ट्राईक रेट आहे त्यांचा 10 बॉलमध्ये. सन्मान दिला बॉलला. थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. कदाचित या ठिकाणी डेड बॉल घोषित केला जाऊ शकतोय. फलंदाज त्या ठिकाणी रेडी पोझिशन मध्ये नव्हते आणि सन्मान देत असताना हा बॉल तर डेड बॉल घोषित केलाय. अगदी योग्य निर्णय. रेडी पोझिशन मध्ये केतन मेहर नव्हते. 42 धाव फलकावरती आहेत. शफल झाले पुन्हा एकदा. ओव्हर पिच लॉफ करत असताना लॉंग ऑफला फिल्डर झेल खाली आलाय. ज्याने खरं तर रमेश गायकवाडचा झेल सोडला होता त्याने झेल टिपला आता केतन मेहरचा. लॉंग ऑफला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय केतन मेहर. परंतु फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खेळाडूसाठी. खर तर केतन मैदानाच्या बाहेर गेला. सोन्याने हा झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. सोमानचे साहेब टीम स्क्वॉड मध्ये आहेत. आदरणीय खदर साहेब चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करीन. उल्वे क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान त्यांचं देखील राहिलंय. आणि आज 40+ संघ मैदानामध्ये खेळतो. एनर्जॅटिक आज संपूर्ण टीम आहेत या स्पर्धेमध्ये. सलग 2 सामने जिंकत जासई 40+ संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आयलेशने मात्र कमबॅक केलाय. या ओव्हरमध्ये एक षटकार आयलेशच्या अगेन्स्ट केतन मेहरचा अपवाद राहिला. अन्यथा हे षटक राहिलंय उल्वे संघाच्या नावावरती. राजेश पाटील, राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहत आहेत 4थ्या क्रमांकावरती. अडचणी वाढत चाललेल्या असताना मात्र राजा पाटीलने देखील आक्रमण हल्ला बोल. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी जणू काही पॉवर मधून सेट होऊन येतो की काय त्याच्याही बॅटमधून आलाय गगनचुंबी षटकार. पाहावा असा हा सामना. कारण दोन्हीही हार मानायला तयार नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा. सामन्याचा रिझल्ट काही येऊ द्या असं म्हणतात ना. हारलो तरी चालेल पण मैदान गाजवूनच सोडायचं. आणि तो प्रयत्न आता पारगाव संघाने केलाय. जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये उल्वे टीमने केली त्याला प्रत्युत्तर देत असताना तोडीच तोड फलंदाजी पारगाव संघाची. पुन्हा एकदा बॅकफुट आले. पूल केला बॉलला. फिल्डर आहे झेल खाली. फटका फसलाय. झेल सुटलाय. जीवनदान अगदी सहजगत्या झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता.
राजेश यांच्या माध्यमातून परंतु जीवनदान मिळालं राजाला. देवताली तारी त्याला कोण मारे असं म्हणतात. आणि इथे मात्र 50वा कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17.33च्या सरासरीने 50 आल्या. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 38 धावा. डीजे 38 धावा. 19.00च्या सरासरीने आपण पाहता या ठिकाणी 38चा पाठलाग करायचा आहे. ट्रॉम्बे संघ आज मुंबई परिसरातून मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आमचे मित्र हेमंत भाई यांना आपण स्क्वॉड मध्ये पाहता 40+ मास्टर दमदार खेळ त्यांच्याही माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने आपण पाहता एका बाजूला असेल खरं तर नवघर 40+ संघ आणि खरं तर पागोड्याच्या मैदानावरती सुपर 3 मध्ये गेले. त्यांच्या संघनायकाने सांगितलं आजच आम्ही संध्याकाळी नवघर टीमला पराभूत केलंय. आणि त्यानंतर गद दिनेशदा बंडा यांचा देखील कॉन्फिडन्स पाहिला. त्यांनी सांगितलं आम्हाला बॅटिंगच करायची होती कारण इथे रन चेस होत नाहीयेत. आणि या मागचा सामना आपण पाहिला तर एक सामना चेस देखील होताना पाहिला. 2 सामने चेस झालेले आहेत. आणि आता इथून मात्र जसजशी मध्यरात्र होत जाईल ड्यू फॅक्टरचा फायदा हा सातत्याने फिल्डिंग करणाऱ्या टीमलाच होताना पाहायला मिळेल. 12 बॉल 38 धावा. प्रदीप खारकर पॅडी विध्वंसक इनिंग ज्याने साकारली. मागच्या इनिंग मध्ये अर्धशतके खेळी साकारली. हा खेळाडू मैदानामध्ये आहे प्रदीप खारकर. मला आठवतंय खरं तर याच मैदानात मांडा आणि मुरबीचा सामना पाहिला होता रामबाग चषकामध्ये. नौशादने अर्धशतके खेळी साकारली. त्याला प्रत्युत्तर देताना ओमकार पाटीलने अर्धशतके खेळी साकार तो सामना मुरबी टीमने जिंकला होता. आणि इथे देखील तेच करावं लागेल. खरं तर पारगावच्या एका खेळाडूला आता केतन बाजला जबाबदारी संपूर्णपणे त्या ठिकाणी सोन्या गायकवाडला घ्यावी लागेल. जबाबदारी ही पूर्णपणे खरं तर राजा पाटील यांना घ्यावी लागेल. सागर पाटील पारगावचा बुलंद आवाज. मानगाव रिटर्न सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेला पहिला चेंडू आपण पाहिला खरं तर टर्न केलाय. स्विंग अँड मिस. पाडी खारकर अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य त्या ठिकाणी सिद्ध करत असताना पहिला डॉट टाकलाय. आता 11 बॉल 38 किमान 6 षटकार मारावे लागतील. समोर सोन्या गायकवाड पुन्हा एकदा हातभर बॉलला टर्न करत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर. पंचांनी मात्र जमीनला हात केले समांतर. हा बॉल होता अवांतर. 1 रन या ठिकाणी मिळेल टीम पारगावला. 11 बॉल 37 धावा. क्षणाक्षणाला मात्र आता या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलत चाललंय. कधी पारगाव कधी उल्वे परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. 11 बॉल 37 मैदानामध्ये उभा आहे सोन्या गायकवाड ज्याने किंजल ट्रॉफी मध्ये रेग्युलर खेळाडूच्या अगेन्स्ट मी नाव घेणार नाही 5 षटकार ठोकले होते असा खेळाडू. तर आपण पाहता दमदार फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील फसवलाय. लेग ब्रेकचा चेंडू डोकेदुखी राहिला त्या ठिकाणी सोन्यासाठी. विकेट मिळालाय. फिल्डिंग करताना उल्वे 40+ टीमला बिग विकेट डाऊन. आणि प्रीमियर लीग असेल प्रत्येक स्पर्धांमध्ये दमदार योगदान देणारा एक आक्रमक स्फोटक विध्वंसक खेळाडू निनाद तारेकर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 10 बॉल 37 समीकरण या मॅच मध्ये आहे. दबाव थोडासा पारगाव संघावरती दबाव असेल थोडासा फलंदाजांवरती. पाडी खारकर जबरदस्त परफॉर्मन्स. बॅटने देखील चांगलं योगदान आणि बॉलने देखील चांगलं योगदान त्याने आतापर्यंत दिलेलं आहे. पहिल्या 2 मध्ये 1 रन त्याने खर्च केली. 1 विकेट सोन्या गायकवाडचा काढला. आता लेफ्टी बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. चला थोडी घाई करा. ओल्वे 40+ टीम राईट आर्म राऊंड द विकेट. निनाद तारेकर यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण पहिला बॉल हातभर बाहेर काढतोय. खरं व्हेरिएशन आहे. कमी गतीचे बॉल परंतु व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं त्या ठिकाणी पाडी यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला कन्हैया शेठ पाटील सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव
यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. फटका लाजबाब, स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंटच्या डोक्यावरून खेळले. बॉल चालला त्या ठिकाणी दणदण करत कव्हर पॉइंटला, सीमा पार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाहीये. चौकार मिळाला. आता येणारे 8 बॉल 33 धावा. रोल करत असताना बॉलला हलकासा बाहेर काढला आणि त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेट निनाद तारेकर यांचा फटका पाहिला. 8 चेंडूमध्ये 33 धावांचं समीकरण. या 2 बॉल मध्ये जर का 2 स्कोरिंग शॉट आले तर हा सामना रफ अँड टफ होईल. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर धावत पुढे आले. सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट, 2 धावा आल्या. आता 7 बॉल 31 धावा. प्रत्येक षटकाराला सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगावचे ओनर कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता फलंदाजाला 7 बॉल 31 समीकरण या मॅच मध्ये आलेलं आहे. निर्णायक बॉल टाकतो त्या ठिकाणी पाडी. जबरदस्त पाडीचा खेळ राहिला. ऍज अ बॅट आणि एखादा बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये एखादं त्या ठिकाणी पाडी कारकरने दमदार योगदान दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच ट्रॉम्बे विपक्ष नवघर. दोन्ही टीम बी रेडी पुढच्या सामन्यासाठी. ट्रॉम्बे संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगला इन्व्हाइट केलं नवघर टीमला. दोन्ही टीमला पण देतो शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने. शेवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 पर्व दुसरं नावाखाडी नगरीमध्ये आपण सध्या आहोत. 7 बॉल 31 धावांचं समीकरण. निर्णायक बॉल, हाफ ट्रॅकर, पूलचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला. किरण पाटील चपळ क्षेत्ररक्षक. फक्त सिंगल या बॉल वरती येईल. आता 6 बॉल विजयासाठी 30 धावा म्हणजे 5 षटकार हे मारावेच लागतील पारगाव टीमला विजयासाठी. 6 चेंडू मध्ये 30 धावा. तर 8 धावा आल्या. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 30 धावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. खेलपट्टीची भरपूर ज्यांनी काळजी घेतली, प्रचंड मेहनत ज्यांनी घेतलेली आहे त्या मनीषजी मोकल यांचं आगमन. याच गावचे जावई आहेत. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मनीष दादा मोकल या गावचे जावई आहेत आणि खेळपट्टीसाठी प्रचंड मेहनत त्यांची राहिली. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय उत्तम ठाकूर त्यांनाही विनंती आहे आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत. 6 बॉल 30 धावा. कांचन पालकरचं तुम्हाला नेरे नाईटचा सामना आठवत असेल. नावडे विपक्ष खरतर केगाव. गुड्डूने हा कारनामा केला होता. 6 बॉल मध्ये 5 षटकार त्याने सागर खानावकरच्या अगेन्स्ट मारले होते आणि तो सामना केगाव संघाने जिंकला होता. असाच कारनामा करावा लागेल मैदानामध्ये पारगाव संघाच्या फलंदाजांना. अविनाश कोळी गव्हाण यांना विनंती असेल या मंचावरती. पहिला बॉल भव्य स्वागत. सामना संपलेला नाहीये. आता शेवटचे 5 बॉल विजयासाठी 24 धावा. दरे सोनारी गावचे मान्यवर त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कन्हैया शेठ पाटील यांच्या माध्यमातून निनाद तारेकर या खेळाडूसाठी. अजून 4 मारायचे. डगआउट सांगत असेल अजून 4 मार तेव्हा सामना आपण जिंकू शकतोय. चला नवीन बॉलची पूर्तता करा मैदानामध्ये. हा सामना रफ अँड टफ झाला. कांचन पालकर सर मला वाटतं 150+ धावा होतील दोन्ही इनिंग मिळून. इतके धावा आल्या. पहिल्या इनिंग मध्ये 87 आल्या. आता त्याचा पाठलाग करताना जवळजवळ 164 म्हणजे आपण जर पाहिलं ऑलरेडी त्या ठिकाणी 151 झालेले आहेत. 152च्या आसपास मात्र दोन्ही इनिंग मध्ये आपण धावा पाहिल्या. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. दोन्ही संघ चांगलेच केलेले आहेत आणि एंटरटेन मात्र केलेलं आहे प्रेक्षकांना दोन्ही संघाच्या खेळाडूने. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. 5 बॉल 24 धावा. 5-24 निनाद तारेकर. पुन्हा फुल टॉस. यावेळेला प्रॉपर कॅपिटलाइज करता आले नाही या बॉलला. फुल टॉस बॉलवरती मोठाच फटका यायला होता. सिंगल मिळाली. एंड बदलला. आता राजा पाटील स्टॅकिंग एंडला आलेला आहेत. 4 चेंडू मध्ये 23 धावांचं समीकरण. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. संत कबीरांचं प्रेरणादायी वाक्य. जे काय तुम्हाला करायचं ते आताच करावं लागेल. जर का वेळ गेली तर मात्र त्या षटकारांना त्या चौकारांना महत्व राहणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक बॉलमध्ये डू ऑर डाय, करो या मरो. कबड्डीच्या खेळामध्ये रेडर 2 वेळा एम्प्टी रेड घेऊन आला की तिसऱ्यांदा त्याला पॉईंट द्यावा लागतो किंवा घ्यावाच लागतो. त्यामुळे डू ऑर डाय रेड असते. तशा पद्धतीचे हे बॉल आहेत. डू ऑर डाय, जिंकू किंवा हरू
प्रयत्न आमचे सुरू. समोर आहेत राजा पाटील, बॉलिंग मार्क मध्ये बॉलर तयार. राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल पुढे येऊन सोडलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू आहे निर्धाव, त्यामुळे आता हा सामना पूर्णपणे आपण जर पाहिला उल्वे संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. 3-23 पुढे येऊन बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय थोडासा अयोग्य होता. 3 बॉल 23 सफल झाले, पुढे आले आणि याही वेळेला लॉफ करत असताना डीप मध्ये बॅकअपला खेळाडू आलेले आहेत. किरण पाटील पाडी पुढे धावत गेले होते, किरण बॅकअपला आले, त्या ठिकाणी सिंगल मिळाले. आता सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण 2 मध्ये बनवायच्या तब्बल 22 धावा. अशक्यपणा असं आव्हान. 2-22 उल्वे 40+ टीम मध्ये मात्र प्रचंड एनर्जी आहे. पारगाव संघ देखील तितकाच ताकदवर आहे, पण एका संघाला मात्र या स्पर्धेतून नक्कीच माघार घ्यावी लागेल. केतनने चांगला स्टार्ट दिला, त्यानंतर मोमेंटम आपण जर पाहिला तोडला. खरं तर 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला, 4थ्या षटकामध्ये पाडी कारकरने, तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करता आले नाही पारगाव टीमला. आता शेवटचे 2 बॉल. समोर फलंदाज नीना तारेकर, मिस टायमिंग फटका ऑन साइडला हवेत मारलाय. फक्त सिंगल औपचारिकता पूर्ण करतील आता दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ. 1 रनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या पारगाव संघाला. चला, बेस पाडली म्हणजे नवीन खेळाडू मैदानामध्ये नक्कीच दाखल होईल, कारण सामना जिंकणं म्हणजे किती रन जिंकणं हे देखील महत्वाचं असतं आणि त्यासाठी कदाचित बेल्स त्यांनी पाडली असावी. त्यामुळे आता नवीन खेळाडू नाही आहेत, तेच थांबतील. शेवटचा बॉल आहे. पूर्णपणे आपण पाहिला उल्वे संघ विजया